राज्यामध्ये लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान पूर्ण. नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली, चिमूर आणि भंडारा गोंदियामध्ये 55% मतदान. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. अत्याचार आणि लाठीचार्ज करणाऱ्या सरकारला मतदान करणार का? आदित्य ठाकरे यांचा सवाल. जरांगे पाटील यांनी सांगितलं, भाजप सोडून मतदान करा. काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांचं वक्तव्य. मुदखेड तालुक्यातल्या निवघा इथं महाविकास आघाडीची सभा. सभेमधील वसंतराव चव्हाण यांचं वक्तव्य चर्चेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा 25 एप्रिलला प्रसिद्ध होणार. जाहीरनामा काँग्रेसचा जाहीरनाम्याशी मिळता जुळता. शेतकऱ्यांच्या MSPचा मुद्दा, महागाई, बेरोजगारी यासह हाऊसिंगशी संबंधित मुद्द्यांचा जाहीरनाम्यात समावेश. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सोमवारी 22 तारखेला प्रसिद्ध होणार. राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा भाजपच्या जाहीरनाम्याशी मिळता जुळता. आणि यानंतर विदर्भ सुपरफास्ट. नागपूरमध्ये लोकसभेसाठी 47.91% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विकास ठाकरेंपैकी कोण विजयी होणार याची उत्सुकता. रामटेक लोकसभा मतदारसंघात 52.38% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. महायुतीच्या राजू पारवे आणि महाविकास आघाडीच्या श्यामकुमार बर्वे यांच्यात लढत. भंडारा गोंदिया लोकसभेसाठी 56.87% मतदान. आमगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 64.60% मतदान. विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि प्रशांत पडोळे यांच्यामध्ये लढत. राज्यात पहिल्या टप्प्यातलं मतदान पूर्ण. गडचिरोली चिमूर मतदारसंघासाठी सर्वाधिक म्हणजे 65% मतदान. चंद्रपूरसाठी 55% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत. नागपूरमध्ये अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून गहाळ झाल्याची तक्रार. सत्तर वर्षांवरील नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. शरद पवारांनी वर्ध्यातून काँग्रेस मुक्त करून पंजा विसर्जित केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. आणि यानंतर मराठवाड्यातल्या बातम्या. धाराशिवमध्ये मंत्री तानाजी सावंत यांची नाराजी दूर. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तानाजी सावंत यांची उपस्थिती. धाराशिव हा कडवट शिवसैनिकांचा मतदारसंघ. तानाजी सावंत यांची माहिती. आमचा एक मतदारसंघ गेल्यावर आम्ही स्वस्थ बसणार नाही. सावंत यांचा महायुतीतील पक्षांना इशारा. नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसच जिंकणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा विश्वास. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील जर ठाकरे गटात राहिले असते तर आमचे मालक असते. महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. आणि यानंतरच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 29 एप्रिलला पुण्यात सभा. SP महाविद्यालयाच्या मैदानावर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सभा. सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची रॅली. खासदार संजय राऊत, जयंत पाटील यांची उपस्थिती. बारामतीमध्ये मनसे कार्यकर्त्यांची सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. जोमानं प्रचार करणार सुनेत्रा पवार यांचा पदाधिकाऱ्यांची ग्वाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळेंनी कन्हेरीच्या मारुती मंदिरात
केला प्रचाराचा शुभारंभ. पुण्यामध्ये बाल चित्रपट महोत्सवाला सुरुवात. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, उद्योगपती कृष्णकुमार गोयल आणि राजू कावरे महोत्सवाला उपस्थित. चैत्र एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये पहाटे विठुरायाची नित्यपूजा. मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते पूजा संपन्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.